आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू 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 अगं एकदा ऐक ना माझं. शरू शरू प्लीज एकदा ऐक माझं. शरू हे बघ, जोपर्यंत तू बाहेर नाही येणार ना तोपर्यंत मी असाच इथे उभा राहीन. अश्विन, तू इथे काय करतोयस? अक्षरा प्लीज मला एकदा शरूला भेटायचं. प्लीज सांग ना शरूला एकदा भेटायला. त्यानंतर ती जे सांगे ना ते करायला मी तयार आहे. अश्विन, आता बोलण्यासारखं काही उरलंय का रे? आणि यातनं काही मार्ग निघेल असंही नाहीये ना. मग नको ना रे तिला त्रास देऊस प्लीज. अक्षरा अगं असं का बोलतेस तू? आणि निघेल ना मार्ग, मी काढेन काहीतरी. पण प्लीज शरूला सांग ना एकदा भेटायला प्लीज. अश्विन, मी काय सांगते त्याचा शांतपणे विचार कर. तुमचं काही न होणंच सगळ्यांच्या हिताच आहे, कळतंय का तुला? आणि आता शरूला विसरून जा. काही झालं तरी मी शरूला सोडून कुठे जाऊ नाही शकत. अक्षरा शरू माझा जीव आहे, माझा श्वास आहे. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. अश्विन, अक्षरा इट्स अ फॅक्ट. अगं मी किती स्वप्न पाहिलेत आमच्या दोघांबद्दल. आणि ही अशी डिस्ट्रॉय नाही होऊ देणार मी. मला शरूला प्रत्येक क्षणी आनंदात बघायचं आणि त्यासाठी ना मी वाटेल ते करायला तयार. शरू मला माहित होतं तू माझ्यावर जास्त वेळ नाही रागवणार. तू दार उघडणार. ऐके, एकदा इथवर आलीस ते ठीक होतं, ते सामोपचारानं समजून घेतलं. पण आता माझ्या लेकाच्या नादाला लागायचं नाही, कळ काय? आणि जर तू पुन्हा इथं तोंड वार करून आलीस तर तुझी आणि तुझ्या बहिणीची अशी हालत करीन तू आयुष्यभर विसरणार नाहीस. डॅड, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल ना असं वाटलं नव्हतं.